हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 20 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा खुलासा झालाय. एक जबर धक्का फक्त ऊर्जालाच नाही तर प्रेक्षकांना सुद्धा बसलाय. मग नेमकं असं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांना असंच वाटत होतं की ऊर्जा केस हरलीये, त्यात तिची सगळ्यात मोठी चूक आहे. परंतु हा आपला गैरसमज होता, कारण ऊर्जा केस हरली नाहीये तर तिला हरवलं गेलंय आणि हर्षवर्धनने हा सगळा प्लॅन बनवला होता. आजपर्यंत जो इन्स्पेक्टर गुळगुत्ते आपल्याला इमानदार वाटत होता, पण तो सगळ्यात मोठा बैमान निघाला. कोर्टाने त्याच्यावर जो ठपका ठेवला होता की त्याने या केसचा जो तपास आहे तो नीट केला नाही, तो खरा होता. कारण त्याने सगळं हे जाणून बुजून केलंय, हर्षवर्धनच्या सांगण्यावरून केलंय. आणि आजच्या एपिसोडमध्ये हाच खुलासा झालाय. हर्षवर्धनने चक्क त्याला लाखो रुपये दिले आहेत त्याचं हे काम करण्यासाठी, आणि इन्स्पेक्टरने खरंच ऊर्जाचा मोठा विश्वासघात केलाय. पण आपली पहिलीच केस हरल्यामुळे ऊर्जा खूप निराश झालीये, खूप दुःखी झालीये. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये सुरुवातीलाच शौर्य हा आईसाहेबांना म्हणजेच आजीला सांगत असतो की कोर्टात काय काय घडलं आणि हर्षवर्धनने ऊर्जाला बोलूच दिलं नाही. आजी त्याला विचारते, पण या केसमध्ये तू साक्षीदार होतास ना, तुझी साक्ष झाली का? तेव्हा शौर्य सांगतो, नाही, माझी साक्ष झाली नाही, कारण बाबांनी कोर्टात हे पटवून सांगितलं की मी जो साक्षीदार आहे तो वेगळ्या केसचा आहे. कारण मी फक्त मारामारीमध्ये होतो, जेव्हा हा विनयभंग झाला तेव्हा तेथे मी नव्हतो. याचा अर्थ या केसमध्ये माझी साक्ष शून्य महत्त्वाची आहे हे त्यांनी कोर्टात पटवून दिलं आणि त्यामुळे माझी साक्ष झालीच नाही. आईसाहेब ही शौर्यला विचारते, शौर्य, आता तू मला सांग, तुला कोण योग्य वाटतं, पद्मा की मग विक्रांत? तुला काय वाटतं, विक्रांत हे सगळं केलंय का? तू कोणाच्या बाजूने आहेस? उद्या साक्ष देण्याची वेळ आली तर तू साक्ष देशील का आणि कोणाच्या बाजून देशील, ऊर्जा की हर्षवर्धन? शौर्य सांगतो, आजी, माझा ऊर्जावर आणि पद्मावर पूर्ण विश्वास आहे. पद्माचं स्टेटमेंट खरं आहे. विक्रांतने तिच्याबरोबर विनयभंग केलाय आणि उद्या जर कोर्टात साक्ष देण्याची वेळ आली तर मी ऊर्जा आणि पद्माच्या बाजूने साक्ष देईल, बाबांच्या बाजूने देणार नाही. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो. आजी शौर्याच्या गालावर प्रेमाने हात ठेवते आणि म्हणते, शौर्य, हर्षवर्धन माझा सावत्र मुलगा आहे आणि तू त्याचा मुलगा आहेस, तरीसुद्धा तू अगदी माझ्यासारखा आहे, तुझ्या बापासारखा नाहीये. तुला न्याय आवडतो, तू न्यायप्रिय आहेस आणि या केसमध्ये मी तुझी मदत करेल. फक्त माझी एकच अट आहे. तर शौर्य म्हणतो, हो माहिती आहे, घरात हे कोणालाच कळायला नको. आजी म्हणते, एकदम बरोबर, मी तुलाही मदत करेल आणि ऊर्जाला सुद्धा मदत करेल. पण सगळ्यात आधी तुला एक काम करावं लागेल. आज जो केसचा निकाल लागलाय त्यामुळे ऊर्जा खूप निराश झाली असेल, तुला तिला या निराशेतून बाहेर काढावं लागेल. शौर्यला सुद्धा हे पटतं. रात्र होते आणि ऊर्जा तिच्या घरी असते. पूर्वा तिला डाळ भात खायला देते आणि म्हणते, खाऊन घे, आणि ती दुसरं काम करू लागते. पण ऊर्जा मात्र पूर्णपणे हरवलेली असते. आज कोर्टात काय घडलं हे तिला आठवतं. हर्षवर्धन तिला म्हणाला होता, ऊर्जा शिंदे, ही तुमची पहिली केस आहे आणि तुम्ही या केसचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला नाहीये, तुमची तयारी कमी पडली आहे. आणि हे आठवून ऊर्जा खूप दुःखी होते. तिचं जेवणाकडे लक्षच नसतं. ती डाळ ताटात टाकून देते, भातावर ओतण्याऐवजी. पूर्वा हे पाहते. पूर्वाला समजतं की ऊर्जा खूप निराश झाली आहे. आज जे काही कोर्टात घडलं त्यामुळे ती दुःखी झाली आहे. पूर्वा ऊर्जाला समजावून सांगते, मनू, असं काय करतेस बाळा? कोर्टात जिंकणं आणि हरणं हे सुरूच असतं ना. आणि तुझे बाबा मला नेहमी म्हणायचे की जिंकल्यावर फक्त पाठीवर शाबासकीची थाप मिळते, पण हरल्यावर आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आपल्या चुका समजतात, त्या चुका सुधारण्याची संधी मिळते. त्यामुळे माणसाने हरायलाच हवं, नेहमी जिंकत राहणं ही त्याची वाढ थांबवण्यासाठी कारणीभूत असू शकतं. पण ऊर्जाला हे पटत नाही आणि ऊर्जा म्हणते, आज मी हरले आई, आणि मी बाबांना सुद्धा निराश केलं असेल ना, बाबांना सुद्धा वाईट वाटलं असेल ना मला हरताना पाहून. तर पूर्वा म्हणते, नाही ग बाळा, तुझ्या बाबांना नसेल वाईट वाटलं, ही तुझी पहिली केस होती. समोर हर्षवर्धन सारखा मुरलेला वकील होता, तरी तू त्याच्यासमोर उभी राहिली ठामपणे. तू पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे तुझ्या बाबांना नक्कीच तुझा अभिमान वाटत असेल. तर ऊर्जा म्हणते, नाही आई, हे सगळं मी केलंय, माझी चूक आहे. मी पद्माला न्याय मिळवून देण्याचं स्वप्न दाखवलं आणि मी ते नाही करू शकले.
त्या पद्माची नोकरी गेली माझ्यामुळे. आता ती तिच्या जबाबदाऱ्या कशा पूर्ण करणार? तिचा लहान भाऊ आहे, ती त्याचं शिक्षण कसं पूर्ण करणार? काय खाणार? माझी खूप मोठी चूक झाली. मी माझ्या स्वार्थासाठी हे सगळं केलं. पूर्वाला वाईट वाटतं. पूर्वा ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते. तू स्वतःला दोष देऊ नको. या सगळ्यात तुझी काहीच चूक नाहीये. तू स्वतःला का दोषी ठरवतेय? आणि अजूनसुद्धा ही केस संपलेली नाहीये. त्या मुलांना फक्त जामीन मिळालाय. कोर्टाने त्यांना निर्दोष नाही सोडलंय. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्याला फक्त एक सबळ पुरावा हवाय. तो सबळ पुरावा तू कोर्टात सादर केला ना, तर तू नक्की जिंकशील. तर ऊर्जा ही पूर्वाला सांगते, नाही आई, आता यानंतर मी कधीच कोणतीच केस लढणार नाही. मी कोर्टाची पायरीसुद्धा चढणार नाही. हे ऐकून पूर्वाच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जा ढसाढसा रडू लागते. पूर्वाला आठवतं हीच गोष्ट तिच्या नवऱ्याबरोबर, ऊर्जाच्या वडिलांबरोबर घडली होती. त्यांनीसुद्धा कोर्टाची पायरी कधीच चढायचं नाही असं ठरवलं होतं. आणि आता आपल्या मुलीबरोबर तेच होतंय हे पाहून पूर्वाला जबर धक्काच बसतो. दुसरा दिवस उजाडतो आणि ऊर्जा ही तिच्या घरी तशीच बसलेली असते. ती खूप दुःखी असते, विचारात हरवून गेलेली असते. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला कॉल करतो, पण ऊर्जा त्याचा फोन पाहते आणि कट करते. शौर्यला कळतच नाही की ऊर्जा त्याचा फोन का उचलत नाहीये. ऊर्जा बरी तर असेल ना, म्हणून त्याला खूप भीती वाटते आणि तो ऊर्जाला मेसेज करतो, जर तू माझा फोन नाही ना उचलला तर मी तुझ्या घरी येईल. ऊर्जा हा मेसेज पाहते आणि तेवढ्यात शौर्य तिला पुन्हा एकदा फोन करतो. ऊर्जा नाईलाजाने त्याचा फोन उचलते आणि विचारते, काय झालंय शौर्य? तर शौर्य तिला विचारतो, तुला काय झालंय ऊर्जा? तू माझा फोन का उचलत नाहीये? फोन का कट करतीये? तर ऊर्जा सांगते, शौर्य, मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. मी त्या मनस्थितीत नाहीये. तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला तुला भेटायचंय. ऊर्जा म्हणते, नाही, मला तुला नाही भेटायचंय. भेटून आपण काय करणार आहोत? तर शौर्य म्हणतो, ऊर्जा, मला तुझ्याशी बोलायचंय. तू नको बोलू माझ्याशी. मी जे बोलेल ते फक्त ऐक. पण मला तुला भेटायचंय, नाहीतर मी तुझ्या घरी येईल. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि ती म्हणते, ठीक आहे, कोठे भेटायचं ते सांग. शौर्य तिला मेसेज करायचं म्हणतो आणि फोन कट करतो. ऊर्जा खूप निराश झाली आहे हे शौर्यला समजतं. तिचा मोराल डाऊन झालाय आणि मला तिला समजावून सांगावं लागेल या विचाराने तो ऊर्जाला भेटायला जातो. पण इकडे विक्रांत आणि त्याचे 4 नालायक मित्र मात्र पुन्हा एकदा दारू पित असतात आणि हे 4ही मित्र विक्रांतला सांगत असतात की कोर्टात काय काय घडलं. त्या ऊर्जा शिंदेचा चेहरा कसा पडला होता, पद्मा कशी दुःखी झाली होती आणि हर्षवर्धनने त्या दोघींची बोलती कशी बंद केली, हे दारू पीत पीत चकना खात खात ते विक्रांतला सांगत असतात. त्यामुळे विक्रांत चांगलाच खुश होतो. विक्रांतचा सगळ्यात नालायक मित्र ज्याने दरवाजा बंद केलेला असतो तो म्हणतो, अरे मला तर माहीतच होतं या केसमध्ये आपणच जिंकणार आहे. कारण विक्रांतचा सासरा हर्षवर्धन काही साधासुद्धा माणूस नाहीये, खूप मोठा वकील आहे आणि शेवटी त्याने आपल्याला सोडवलंच. विक्रांत ढसाढसा हसू लागतो, खुदू नालायकासारखा हसत असतो आणि म्हणतो, हर्षवर्धन अंकल तर आहेच, पण माझे पप्पा आमदार शिर्के, अरे सगळा पैसा, सगळी सत्ता, सगळे पोलीस, सगळे वकील माझ्या खिशात आहे खिशात. माझे पप्पा मला वाचवायला काही पण करू शकतात आणि माझे पप्पा आहे ना, तोपर्यंत घाबरायचं नाही. आणि हे सगळे एकदम नालायकासारखे हसत असतात, दारू पिऊन पार्टी करत असतात. आणि त्याच वेळेस अर्पिता तेथे येते आणि म्हणते, वाह, काय चाललंय तुमचं? एन्जॉय करताय ना? त्या बिचाऱ्या मुलीला नावं ठेवताय, पण एक गोष्ट विसरू नका, तुम्ही केसमधून निर्दोष मुक्त झाला नाही आहात. तुम्हाला फक्त जामीन मिळालाय, बेल मिळाली आहे. तर विक्रांत हा अर्पिताचाच अपमान करतो आणि म्हणतो, आल्या समाजसेविका. नाही, समाजसेविका नाही, तर आमदार शिर्केंची पुढची पिढी, त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या भावी आमदार अर्पिता शिर्के. हे ऐकून अर्पिता खूप चिडते आणि म्हणते, विक्रांत, हा माज आहे ना, मला नाही दाखवायचा. कारण आज तू खूप खुश होतोय. हर्षवर्धन अंकलने तुम्हाला फक्त जामीन मिळवून दिलाय, पण ज्या दिवशी त्या मुलीला तुमच्या विरुद्ध सबळ पुरावा मिळेल ना, त्या दिवशी तुमच्या हातात हे दारूचे ग्लास नसतील, तर पोलिसांच्या बेड्या असतील, पोलिसांच्या बेड्या. हे लक्षात ठेवायचं. विक्रांतचे सगळे मित्र चांगलेच घाबरतात, पण विक्रांतच्या चेहऱ्यावरचा मास्क काही कमी झालेला नसतो. त्याला आपल्या बापाच्या पैशावर, त्याच्या आमदारकीवर खूप जास्त माज आलेला असतो की मी काही केलं तरी माझा बाप मला सोडवेल, मला कुणी काहीच करू शकत नाही. अर्पिता रागारागाने तेथून निघून जाते, पण या विक्रांतच्या मुस्काटात आत्ताच मारावी अशी तुमची इच्छा होईल असा त्याच्या चेहऱ्यावर माज असतो. तर इकडे शौर्य हा ऊर्जाला भेटायला एका गार्डनमध्ये आलेला असतो.
ऊर्जा खूप दुःखी असते. तिच्या चेहऱ्यावरून दिसत असतं की ती किती निराश आहे. शौर्य तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. ऊर्जा, तू इतकी निराश का होतीये? हरणं आणि जिंकणं हे प्रत्येक प्रोफेशनचा एक भाग असतो. नेहमी जिंकायचंच नसतं, कधीकधी हरायचं सुद्धा असतं. हरणं हे सुद्धा आपल्याला काहीतरी शिकवतं. तू इतकी निराश का होतीये? तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मी हरलीये म्हणून मी निराश नाही झालीये. तर मी त्या पद्माला न्याय नाही मिळवून देऊ शकले याचं मला दुःख होतंय. तुला माहिती आहे ना, अरे ती पद्मा तर कोर्ट केस करायला तयार नव्हती, FIR करायला तयार नव्हती. मीच तिच्या घरच्या फेऱ्या मारल्या, तिला कोर्ट केस कर, FIR कर म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं. ती बिचारी तर नाहीच म्हणत होती, पण मी तिच्या मागे लागले आणि तिला FIR करायला लावली, कोर्ट केस करायला लावली आणि शेवटी काय केलं? मी हरले, तिला न्याय नाही मिळवून देऊ शकले. तिला आता किती दुःख होत असेल की तिच्याबरोबर एवढं मोठी गोष्ट घडली आणि तिला न्याय नाही मिळाला. न्याय व्यवस्थेवरचा तिचा विश्वास पूर्णपणे उडाला असेल आणि तिच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहे, बिचारी एकटीच आहे, आईबाप नाही आहे तिला, लहान भाऊ आहे, त्याची जबाबदारी आहे, तो शाळेत शिकतोय अजून आणि माझ्यामुळे तिची नोकरी गेली. आता ती काय करेल, कशी जगेल, 2 वेळचं अन्न कसं खाईल? मला त्याचं वाईट वाटतंय की मी तिची निराशा केली आहे. हे ऐकून शौर्यालाही वाईट वाटतं. ऊर्जा म्हणते, फक्त पद्माचा विषय नाही आहे, तिच्याबरोबर तर वाईट झालंय, पण माझी आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली नाही आहे ना. मी या केसच्या मागे हात धुवून लागले, सगळं विसरून गेले. माझ्यावर कर्जाचा डोंगर आहे, किराण्यावाल्याचे पैसे दिले नाही आहेत, घराचं लाईट बिल भरलं नाही आहे. लाईट बिल नाही भरलं ना तर लोक लाईट कट करायला येतात, अंधारात राहावं लागतं. घरात काय खायचं 2 वेळेला हा प्रश्न पडतो. माझी आई गुपचूप काम करते, सगळं काही करते, पण एक मुलगी म्हणून माझं सुद्धा कर्तव्य आहे ना, मी सुद्धा तिला हातभार लावायला हवा ना. कधी कधी असं वाटतं, हे कोर्टात उभं राहणं, केस लढणं माझं काम नाहीये. मी तर कोर्टाच्या बाहेर बसून फक्त ॲफिडेव्हिटची कामं केली पाहिजे, तेवढेच घरात 4 पैसे येतील आणि माझं घर तरी चालेल. ऊर्जा रडू लागते आणि म्हणते, शौर्य तुला माहिती आहे का, आमचे बाबा हे आम्ही लहान असतानाच आम्हाला सोडून गेले. माझ्या आईने खूप कष्टाने आम्हाला वाढवलंय रे, आम्हाला शिकवलंय. आमच्यावर शिक्षणाचं कर्ज आहे, घराचं कर्ज आहे, कर्जाचा डोंगर उभा आहे आणि मी काहीच कमवत नाहीये. लहानपणापासून माझं फक्त एकच स्वप्न होतं की माझ्या बाबांसारखं वकील व्हायचं, त्यांचा कोट घालून कोर्टात एक केस लढायची, केस जिंकायची, गरिबांना ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना न्याय मिळवून द्यायचा. आणि हेच स्वप्न पाहून मी वकील बनले, माझी पहिली केस लढले आणि तीच माझी चूक झाली. मी माझ्या बाबांचा तो जुना फाटका कोट घालायचे ना, तेव्हा मला नेहमी असं वाटायचं की माझे बाबा हे माझ्या बरोबरच आहे, पण तो कोट फाटलाय, जुनाट झालाय. त्यावरून सगळ्यांनी माझा अपमान केला, त्या कोटवर हसले. हर्षवर्धनने सुद्धा या कोटचा अपमान केला, माझ्या बाबांचा अपमान केला, माझा अपमान केला. मला असं वाटलं मी नाही हरणार, मी धीर नाही खचणार. पण आज जे कोर्टात घडलं ना, त्यावरून माझा पूर्ण आत्मविश्वास ढासळलाय. मी कोर्टात केस लढण्याच्या लायकीचीच नाहीये, माझ्याकडे अनुभव नाहीये, मला काहीच जमणार नाही असं मला वाटतं. खरंच शौर्य, माझं खूप चुकलंय, मी असं नव्हतं करायला पाहिजे. मी पद्माला सुद्धा खोटी आशा दाखवली आणि स्वतःवर ओव्हर कॉन्फिडन्स होता मला की मी काहीही करू शकते. माझं खूप चुकलंय. शौर्य खूप दुःखी होतो आणि तो ऊर्जाला समजावून सांगतो, नाही ऊर्जा, तू स्वतःला दोष देऊ नको. मला माहिती आहे ही केस तू हरली आहे म्हणून तुला वाईट वाटतंय, पण तुझ्यावर जो कर्जाचा डोंगर आहे ना आणि तुझ्यासमोर ज्या अडचणी आहेत त्या सगळ्यांसमोर असतात. कोणाचंच आयुष्य सुखी नाही आहे, प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम असतात, पण त्यातून खचून जायचं नसतं. तू धीर खचणारी नाही आहे. मी तुला पाहिलंय ना, त्या मिरवणुकीमध्ये पाहिलंय, तू त्या गुंडांचा कसा सामना करत होती. तुझ्यामध्ये स्पार्क आहे, तू नक्कीच करू शकते, हरू नकोस. अजूनही ही केस आपण हरलेली नाही आहे, आपण अजूनही जिंकू शकतो. पण ऊर्जाला कशावरच विश्वास नसतो आणि ती रडत असते, खूप निराश असते. तर दुसरीकडे भजन, जो हर्षवर्धनचा असोसिएट आहे, तो चक्क इन्स्पेक्टर गुळगुत्तेंना भेटायला येतो आणि म्हणतो, तुम्ही या केसमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे, आता तुमचं प्रमोशन नक्की आहे. गुळगुत्ते घाबरतो आणि म्हणतो, ओ साहेब, हे काय बोलताय? प्रमोशन म्हणजे माझं काय डिमोशन होणार का? मला काय हवालदार बनवता की मला तिकडे गडचिरोलीला पाठवता? मला तिकडे नाही जायचंय साहेब. तुम्ही हर्षवर्धन साहेबांना सांगा ना, मी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. तर भजन हसू लागतो आणि म्हणतो, ओ कशाला घाबरताय, मी तर तुमची अशीच चेष्टा करत होतो. साहेबांनी उलट तुमच्यासाठी बक्षीस पाठवलंय. असं म्हणून भजन हा चक्क इन्स्पेक्टर गुळगुत्तेला पैशांचं पाकिट देतो.
गुळगुळते हे पाकिट उघडून पाहतो तर यामध्ये चक्क 2-4 लाख रुपये असतात. पैशांच्या 500च्या नोटांच्या गड्डी असतात. आणि हे पाहून या गुळगुत्तेचे डोळेच उघडे राहतात. तो खूप खुश होतो आणि म्हणतो, हर्षवर्धन साहेबांनी माझ्यासाठी बक्षीस पाठवलंय. तर भजन हसू लागतो आणि म्हणतो, मग तुम्ही कामच तसं केलंय. तुम्ही या केसच्या सुरुवातीपासून सगळं हर्षवर्धन साहेबांच्या मनासारखं केलंय आणि त्या चौघांना गुजरात बॉर्डरवर नेण्याची तुमची जी आयडिया होती ना, ती सुद्धा खूप भारी होती. विक्रांतला सुद्धा तुम्ही पकडलं नाही. तर गुळगुत्ते म्हणतो, त्याला पकडणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. जसं ताटातली कोंबडीची तंगडी पकडतो ना, अगदी तसं. पण मी ते केलं नाही. तर भजन विचारतो, का नाही केलं? गुळगुत्ते सांगतो, आमदार साहेब, आमदार साहेबांचा दास आहे मी आणि त्यांच्या मुलाला मी कसं पकडणार? ते चिडले असते ना माझ्यावर. तुम्ही हर्षवर्धन साहेबांना सांगा, मी त्यांना सगळी मदत करेल. फक्त हे असे पैशांचे पाकिट ना परत परत येऊ देत राहा, त्याच्यामध्ये खंड पडायला नको. भजन म्हणतो, हो, तुमचा हा निरोप मी साहेबांना नक्कीच सांगेल. हे दोघे हात मिळवतात आणि भजन तेथून निघून जातो आणि इन्स्पेक्टर गुळगुत्ते यम्मा यम्मा माया यम्मा म्हणत खूप खुश होतो. म्हणजे इन्स्पेक्टर गुळगुत्ते हा एक नंबरचा लाचखोर आहे आणि त्याने जाणून बुजून हा सगळा प्लॅन बनवला होता. त्याने या केसचा जो तपास आहे तो नीट केला नाही, विक्रांतला अटक केली नाही आणि हे सगळं त्याला हर्षवर्धनने सांगितलं होतं. आणि येथेच ऊर्जा चुकलीये. ऊर्जाने या गुळगुत्तेवर विश्वास ठेवला आणि या गुळगुत्तेनेच तिचा मोठा विश्वासघात केला. म्हणूनच कोर्टामध्ये ऊर्जाला ही नामुष्की पत्करावी लागलीये. इकडे ऊर्जा शौर्यला म्हणते, शौर्य माझं खूप चुकलंय. मी पद्माला न्याय नाही मिळवून देऊ शकले. मला अनुभव नाहीये. ही माझी पहिलीच केस होती. मी एखाद्या सिनियर वकीलला तिची केस ट्रान्सफर करायला हवी होती. मी तेथेच चुकलीये. तर शौर्य हा ऊर्जाला समजावून सांगतो, ऊर्जा, मोठा वकील असं काहीच नसतं. एखाद्या वकिलाला खूप मोठा अनुभव आहे. त्याने अनेक केसेस लढल्यात, जिंकल्यात. याचा अर्थ तो खूप मोठा आहे असा होत नाही. तर तो चुकीच्या पद्धतीने सुद्धा केसेस जिंकू शकतो, जसं हर्षवर्धन जहागीरदार करतात. आणि कोर्टामध्ये नॉलेज, अनुभव हे जेवढं महत्त्वाचं असतं ना, तेवढंच इंटेंट म्हणजे हेतूसुद्धा महत्त्वाचा असतो. आणि तुझा हेतू खूप साफ आहे. तू त्या पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी किती धडपड करत होतीस हे सगळं मी पाहिलंय. त्या मिरवणुकीमध्ये पद्माबद्दल काहीच माहीत नसताना तू त्या 4 मुलांशी लढली हे मी पाहिलंय. तुला फी मिळेल की नाही याचा विचार न करता रात्रंदिवस तू पद्मासाठी ही केस लढत होती हे मी पाहिलंय. त्यामुळे माझा पूर्ण विश्वास आहे की तू ही केस लढू शकते. तुझ्यात तो स्पार्क आहे, तुझ्यात तो वेग आहे की तू मोठ्यात मोठ्या वकिलाला त्याच्या गुडघ्यावर आणू शकते. आणि ऊर्जा, मला ते एक दिवस पाहायचंय. तुला पहिली केस जिंकताना पाहायचंय. तुझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करताना पाहायचंय. आणि एक ना एक दिवस ते मी नक्की पाहणार. कारण ऊर्जा शिंदे कधीच हरत नाही हे मला माहिती आहे. शौर्याचं हे बोलणं ऐकून ऊर्जाला खूप बरं वाटतं. तिच्यातला कॉन्फिडन्स परत येतो. शौर्य तिला हिंमत देतो की ऊर्जा, घाबरू नकोस, तू ही केस लढू शकते. अजूनसुद्धा ही केस तू हरलेली नाहीये आणि आपण ही केस जिंकू शकतो. फक्त आपल्याला आणखीन तयारी करायला हवी. आपल्याकडे सबळ पुरावे हवेत. आणि ज्या ज्या चुका आपण कोर्टात केल्या, या केसमध्ये केल्या, तपासात झाल्या, त्या सगळ्या चुका आपण आता नाही करायच्या. म्हणजे आपण ही केस जिंकू शकतो. पण आता ऊर्जा ही शौर्याचं ऐकेल की नाही, तिला शौर्याचं हे म्हणणं पटेल की नाही, हे तर पुढील एपिसोडमध्येच कळणार आहे. फ्रेंड्स, खरंच या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. इन्स्पेक्टर गुळगुत्तेचं सत्य आपल्याला कळलंय की त्याने यम्मा यम्मा माया यम्मा म्हणून ऊर्जाबरोबरच माया केली आहे, ऊर्जाला फसवलंय आणि हर्षवर्धनचे तळवे चाटून त्याच्याकडून लाच स्वीकारली आहे. मग आता इन्स्पेक्टर गुळगुत्तेचं सत्य ऊर्जाला कधी कळेल हे तर पुढे जाऊनच कळणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्पिता आणि विजया या दोघी मंदिरात गेलेल्या असतील. तेव्हा विजयाचा पाय घसरून पडणार, तिचा पाय मुरगळणार आणि त्याच वेळेस ऊर्जा तेथे येईल आणि ऊर्जा ही चक्क विजयाच्या पायाची मालिश करून देईल, तिची सेवा करेल. त्यामुळे विजया ही ऊर्जावर फिदाच होईल की मुली, किती चांगली आहेस तू. तुझी आणि माझी ओळख नाहीये तरी तू माझी इतकी सेवा करतीये. काय नाव आहे तुझं? आणि जेव्हा ऊर्जा ही विजयाला आपलं नाव सांगेल की माझं नाव ऊर्जा शिंदे, तेव्हा विजयाला नक्कीच समजणार की ही तीच वकील मुलगी आहे जिने विक्रांत विरुद्ध केस केली होती आणि हर्षवर्धनला कोर्टापर्यंत बोलवलं होतं. त्यामुळे तिला मोठा धक्काच बसणार आहे. पण ऊर्जाने नाव सांगण्याआधीच शौर्य
विजयाला आणि ऊर्जाला एकत्र पाहील आणि या दोघींना एकत्र पाहून त्याला मोठा धक्काच बसेल आणि तो विचार करेल की जर ऊर्जाने आपलं नाव विजयाला सांगितलं, आईला सांगितलं, तर काही खरं नाही, येथेच मोठा विस्फोट होईल. त्यामुळे तो खूप घाबरणार आणि त्याची विजयासमोर जाण्याची हिंमतसुद्धा होणार नाही. कारण शौर्य जर विजया आणि ऊर्जा समोर गेला तर विजया त्याला सांगणार की हा माझा मुलगा आहे शौर्य जहागीरदार, आणि शौर्यने आजपर्यंत जे सत्य लपवलंय ते सत्य ऊर्जाला कळेल. म्हणजे शौर्यासाठी इकडे आड आणि तिकडे विहीर आहे. मग ऊर्जा विजयाला आपलं खरं नाव सांगणार का, की ती ऊर्जा यशवंत शिंदे आहे? हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि दिवसेंदिवस ही मालिका खूपच भारी होत चालली आहे, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.